शिवानीला संध्याकाळी कचोरी खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे तिने विचार केला की आज कचोरी बनवूया. तेवढ्यात तिच्या सासूबाई दुर्गाताई म्हणाल्या, "सुनबाई, आज जरा खिचडी बनव. खिचडीमध्ये बटाटा, मटार, फ्लॉवर, टोमॅटो सर्व काही घाल. माझे पोट थोडे खराब झाल्यासारखे वाटत आहे." आता सासूबाईंपुढे शिवानी काय बोलणार होती? आणि जर तिने कचोरी बनवली असती तर सासूबाईंनी खाल्ली नसती. म्हणून तिने विचार केला, काही दिवसांनी सासूबाईचं पोट ठीक झाल्यानंतर कचोरी बनवेन. त्या दिवशी तिने मसालेदार खिचडी बनवली. 2 दिवसानंतर पुन्हा ती विचार करू लागली की आज कचोरी बनवते. तेव्हा पुन्हा त्या दिवशी सासूबाई म्हणाल्या, "आज माझी पराठे खाण्याची इच्छा झाली आहे, त्यामुळे तू पराठे बनव." 2 दिवस पोट खराब झालं होतं, परंतु आज ठीक झालं आहे. तेव्हा शिवानी म्हणाली, "आई, मी कचोरी बनवू का?" त्यावर सासूबाई म्हणाल्या, "नको सुनबाई, कचोरी खाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. आज पराठेच बनव." त्या दिवशी सुद्धा शिवानी कचोरी बनवू शकली नव्हती. पण शेवटी अजून 2 दिवसांनी तिला संधी मिळालीच. ती सकाळी लवकर उठली आणि किचनमध्ये जाऊन कचोरी तयार करू लागली. तर इकडे सकाळीच दुर्गाताई अंघोळ करून पूजा करत होत्या. तेव्हाच त्यांना किचनमधून खूप चांगला सुगंध येऊ लागला. त्या पूजा करत होत्या, परंतु त्यांचं नाक किचनमधून येणारा सुगंध घेत होता. आज त्यांनी पटकन पूजा आटोपती घेतली आणि लगेचच त्या किचनमध्ये गेल्या. तेव्हा शिवानी हैराण होत म्हणाली, "अहो आई, आज तुमची पूजा खूपच लवकर पूर्ण केलीत." दुर्गाताई म्हणाल्या, "कुठे, मी तर माझा पूर्ण वेळ घेतला. पण तू काय बनवत आहेस? खूपच चांगला सुगंध येत आहे." तेव्हा शिवानी म्हणाली, "आई, किती दिवसापासून माझी कचोरी खाण्याची इच्छा होत होती. त्यामुळे आज सकाळी लवकर उठून मी कचोरी बनवण्याची तयारी केली. सोबत गुलाबजामुन सुद्धा आहेत. मी कालच ते मागून ठेवले होते." तेवढ्यात शिवानीचा नवरा विजय डायनिंग टेबलवर येऊन बसला आणि म्हणाला, "शिवानी, पटकन नाश्ता दे. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे." शिवानी एक एक कचोरी तळत गेली आणि विजय नाश्ता करू लागला. त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला. मग तिचे सासरे सुद्धा वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर नाश्ता करण्यासाठी येऊन बसले. तेव्हा दुर्गाताईंनी आपल्या 2-3 मैत्रिणींना फोन करून सांगितले की आज सुनबाईने नाश्त्यामध्ये कचोऱ्या बनवल्या आहेत. तुम्ही सुद्धा नाश्ता करण्यासाठी या. त्यामुळेच थोड्याच वेळात सासूबाईंच्या मैत्रिणी सुद्धा घरी पोहोचल्या. आता अचानक एवढी माणसं वाढली आणि शिवानीने कचोरी बनवण्यासाठी कमी पीठ तयार केले होते. त्यामुळे सर्वांचा नाश्ता होईपर्यंत ते पीठ संपून गेले. शेवटी शिवानीला एक सुद्धा कचोरी शिल्लक राहिली नाही. थोड्याच वेळात सासूबाई म्हणाल्या, "सुनबाई, माझ्या मैत्रिणींसाठी आता थोडा चहा ठेव." तेव्हा वेलची आणि आलं कुटून शिवानीने चहा बनवली. चहा पिऊन झाल्यानंतर सासूबाईंच्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या. तेव्हा शिवानी विचार करू लागली की आता मी माझ्यासाठी नाश्ता बनवते. शिवानी लगेच किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी पुन्हा कचोरी बनवण्याची तयारी करू लागली. तेवढ्यात दुर्गाताई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, "काय झाले सुनबाई, तू आता काय करत आहेस?" तेव्हा शिवानी म्हणाली, "आई, कचोऱ्या संपल्या आहेत. मला एक सुद्धा कचोरी खायला मिळाली नाही. म्हणून मी माझ्यासाठी कचोरी बनवत आहे." तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, "अगं सुनबाई, आता नाश्ता बनवून झाला आहे आणि गॅस सुद्धा बंद झाली आहे. आता तर तुला जेवणाची तयारी करावी लागेल. आमच्या इथे सुनांसाठी पुन्हा कढई चढवली जात नाही. त्यामुळे तू काहीतरी दुसरे खाऊन घे." शिवानी प्रेमाने म्हणाली, "सर्वांनी नाश्त्यामध्ये कचोरी खाल्ली आहे, तर मी एकटी दुसरे काही का खाऊ? तसेही मी दुसऱ्या कोणाला बनवण्यासाठीच थोडीच सांगत आहे. मला खायचं आहे, मी बनवते. आई, तुम्ही जाऊन आराम करा." त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, "तू मला आराम करण्यासाठी पाठवत आहेस आणि स्वतः मात्र किचनवर राज करण्याचा प्रयत्न करत आहेस. हे बघ सुनबाई, एकतर तू मला न विचारता कचोऱ्या बनवल्यास, तरी सुद्धा मी तुला काहीच बोलले नाही. एवढं स्वातंत्र्य तर मी तुला दिलेच आहे ना. परंतु अशी पुन्हा पुन्हा सुनेसाठी कढई चढवली जाणार नाही. त्याच वेळेला तू कचोरी बनवली असतीस तर एकदाच तेल गरम झाले असते. आता तू पुन्हा एकदा तेल गरम करणार, गॅस जाळणार, सुनेसाठी एवढी बर्बादी कोण करेल? मी म्हणत आहे ना, तू दुसरं काहीतरी खाऊन घे." शिवानीला पाहायचे होते की आपल्या सासूबाई कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात. म्हणून शिवानी म्हणाली, "मग मी काय खाऊ आई? चपाती बनवू का?" त्यावर सासूबाई म्हणाल्या, "अगं, तू तुझ्यासाठी पुन्हा गॅस जाळूच नकोस. ही साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? तू फक्त आता तुझ्या एकटीसाठी चपाती बनवणार का?" शिवानी म्हणाली, "आई, तुम्ही हे काय बोलत आहात? मी कोणती मशीन नाही आहे. मला सुद्धा भूक भागवण्यासाठी जेवणाची गरज पडते."
थोडा वेळ विचार करून तिच्या सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, आमच्या इथे सुनांसाठी पुन्हा कढई चढवली जात नाही. कचोऱ्या संपल्या आहेत तर सुके ब्रेड खाऊन पोट भरून घे. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर शिवानीला रडायला आले. कारण कितीतरी दिवसांपासून तिची कचोरी खाण्याची इच्छा होत होती. म्हणून ती आज सकाळी लवकर उठून किचनमध्ये कामाला लागली होती. सासूबाईंनी फ्रीज मधून सुके ब्रेड बाहेर काढले आणि शिवानी समोर ठेवत म्हणाल्या, गपचूप हे ब्रेड खाऊन घे. कचोरी पुन्हा कधीतरी खा. यामध्ये एवढा विचार करण्यासारखी कोणती गोष्ट आहे? त्यावर शिवानी म्हणाली, पण आई, माझी कचोरी खाण्याची इच्छा झाली होती. पण तुम्ही अचानक तुमच्या मैत्रिणींना सुद्धा बोलावून घेतलेत. त्यामुळे सर्व कचोऱ्या संपल्या. तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली, आता तू माझ्याच घरात मला शिकवणार का की मी माझ्या मैत्रिणींना कधी बोलवायचे आणि कधी नाही? नाही आई, मी तुम्हाला शिकवत नाही. मला तुम्हाला फक्त हीच गोष्ट सांगायची आहे की कचोऱ्या जर संपल्या आहेत तर मी पुन्हा 2-4 कचोऱ्या बनवते ना. दुर्गाताई म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगितले आहे ना की आमच्या घरामध्ये या सर्व गोष्टी चालत नाहीत. अगं, माझी मोठी सुनबाई तर मी एकदा सांगितल्यानंतर माझं लगेचच ऐकत असायची. पण तू तर माझं बोलणंच ऐकून घेत नाहीस. तेवढ्यातच पाठीमागून दुर्गाताईंचा नवरा रघुनाथराव किचनमध्ये आले आणि रागातच म्हणाले, मी कधीपासून तुम्हा दोघींची बडबड ऐकत आहे. अगं दुर्गा, जर सुनबाईला तिच्यासाठी कचोऱ्या राहिल्या नाहीत म्हणून पुन्हा बनवायच्या असतील तर तिला बनवू दे ना. तू उगाचच तिला नकार का देत आहेस? तू आयत्या वेळी तुझ्या मैत्रिणींना घरी बोलावून घेतल्यामुळे घरात बनवलेल्या सर्व कचोऱ्या संपल्या. त्यामुळे आता तुझं कर्तव्य म्हणते की तू तुझ्या सुनेसाठी कचोऱ्या बनवून द्यायला हव्यास. पण ती गोष्ट सुद्धा तुझ्याकडून होत नाही. तर गपचूप जाऊन तुझं काम करत राहा. विनाकारण सुनबाईला परेशान का करत आहेस? आणि मोठ्या सुनेची गोष्ट करत आहेस तू. पण ती तर तुझ्यासोबत राहत सुद्धा नाही. जेव्हा ती कधीतरी येते तेव्हा ती तुझ्यासाठी एखाद्या गोष्टीला नकार का देईल? जेव्हा पाहावे तेव्हा तू मोठ्या सुनेचं नाव मध्ये मध्ये घेऊन येतेस. जर तुला एवढंच वाटत असेल तर तू काही दिवस तिच्याकडे जाऊन का राहत नाहीस? आता दुर्गाताई शांत झाल्या. कारण कितीतरी वेळा त्या आपल्या मोठ्या सुनेला म्हणाल्या होत्या की मी तुझ्याकडे येते. तेव्हा दुर्गाताईंची मोठी सून काही ना काही कारण देत असायची. त्यामुळे दुर्गाताईंची तिच्याकडे जाण्याची इच्छाच होत नव्हती. पण दुर्गाताई मात्र आपल्या मोठ्या सुनेचं नाव घेऊन छोट्या सुनेला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे रघुनाथराव आपल्याच बायकोवर ओरडत म्हणाले, तुझ्यासारख्या महिलांबरोबर कोणत्याच सुनेला राहायचं नसते. मोठी सून तर अगोदरच तुझ्या अशा वागण्याला कंटाळून तुझ्यापासून दूर गेली आहे. काही दिवसांसाठी तिला कधी इकडे बोलवले तरी सुद्धा ती काहीतरी कारणे सांगून इकडे येण्यास नकार देते. आता तुला तसेच वाटते का की छोट्या सुनेने सुद्धा तुझ्या त्रासाला कंटाळून हे घर सोडून दुसरीकडे राहायला जावे? मग या म्हातारपणात तू एकटीच राहा आणि आपल्या मैत्रिणींना बोलावून स्वतःच्या हाताने बनवून त्यांना खायला घाल. चल, किचन मधून बाहेर जा. सुनबाईला आरामात तिच्यासाठी नाश्ता बनवू दे. सुनबाई, मी तुझी मदत करतो. दुर्गाताई आता आपली मान खाली घालून किचन मधून बाहेर निघून गेल्या. तेव्हा शिवानी म्हणाली, बाबा, तुम्ही सुद्धा जाऊन आराम करा. माझ्यासाठी लागणाऱ्या कचोऱ्या मी स्वतः बनवते. त्या बनवण्यासाठी एवढं काही करण्याची गरज नाही. त्यावर रघुनाथराव म्हणाले, असे कसे? सर्वांनी नाश्ता केला आहे, फक्त तुझाच नाश्ता व्हायचा बाकी आहे. एक काम कर, तू कचोऱ्यात भरून दे, मी तळण्याचं काम करतो. मग दोघांनी, सासऱ्याने आणि सुनेने मिळून कचोऱ्या बनवल्या. शिवानीच्या डोळ्यात सतत पाणी येत होते की तिला किती चांगले सासरे मिळाले आहेत. जेव्हा शिवानी नाश्ता करण्यासाठी बसली तेव्हा तिचे सासरे सुद्धा तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसले आणि सुनबाई, शांतपणे आणि पोटभर खा. मी तुझ्यासाठी गुलाबजामुन घेऊन येतो. रघुनाथराव किचन मध्ये गेले आणि फ्रीज मधून गुलाबजाम काढून आपल्या सुनेसाठी घेऊन आले. शिवानीने डोळ्यात पाणी आणत आपल्या सासऱ्यांचे आभार मानले. धन्यवाद बाबा, तुम्ही माझा एवढा विचार केलात. रघुनाथराव म्हणाले, बाळा, आता हे कुटुंब तुझंच आहे. आमची मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी निघून गेली आहे. मोठी सुनबाई ती सुद्धा दूर जाऊन राहते आणि कधीतरी येते. जर आता तुझी काळजी घेतली नाही तर मी बाप काय कामाचा? असे बोलता बोलता रघुनाथरावांचा आवाज थोडा जड झाला. इकडे दुर्गाताईंना सुद्धा समजले होते की प्रत्येक गोष्टीमध्ये मोठ्या सुनेचे नाव आणून छोट्या सुनेला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्नात छोटी सून सुद्धा आपल्यापासून दूर जायला नको. नाहीतर आपले म्हातारपण एकटीलाच काढावे लागेल. म्हणून त्या दिवसानंतर दुर्गाताईंनी सुद्धा आपल्या वागण्यामध्ये थोडा बदल केला. आता प्रत्येक बोलण्यात त्या आपल्या मोठ्या सुनेचं नाव मध्ये आणून छोट्या सुनबाईला कधीच टोमणे मारत नव्हत्या.
त्यामुळे शिवानीला सुद्धा आता घरातील कामे करताना किंवा आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करताना मजा येत होती. ती नेहमी हाच विचार करायची की कमीत कमी आपले सासरे तर समजदार आहेत. त्यामुळे ती आपल्या सासूबाईंच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हती. कारण म्हणतात ना, की माणसाचा स्वभाव हा काही केला बदलत नाही. तसेच दुर्गाताईंचे सुद्धा झाले होते. त्यांना कळत होते पण वळत नव्हते. अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. परंतु त्यांना शिवानीसारखी समजूतदार छोटी सून मिळाली होती. त्यामुळे त्यांचं म्हातारपण आनंदात जात होतं. तर मित्रांनो, शिवानीने आपल्या सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. असे प्रत्येक सुनेने करावे का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.